नमस्कार माझ्या दिव्यांग बांधवांनो, माझी योजना चॅनलमध्ये मी रुचिता आपले मनापासून स्वागत करते। मित्रांनो, राज्यातील दिव्यांग लाभार्थ्यांच्या मानधनाच्या संदर्भात आज एक अतिशय दिलासादायक आणि महत्त्वपूर्ण अपडेट समोर आली आहे। गेल्या अनेक दिवसांपासून अनेक बांधव मानधनाच्या प्रतीक्षेत होते, पण आता त्यांची ही प्रतीक्षा संपली आहे। 1 एप्रिल 2026 पासून राज्य शासनाने एक मोठा बदल केला होता। राज्यातील विविध योजनांतर्गत पात्र असलेले दिव्यांग लाभार्थी आता दिव्यांग सक्षमीकरण विभागाकडे वर्ग करण्यात आले आहेत। या नवीन विभागाच्या माध्यमातून आता सर्व दिव्यांग बांधवांना दरमहा 2500 रुपयांचे मानधन दिले जाणार आहे। मात्र विभागाच्या या बदलामुळे गेल्या काही दिवसांपासून अनेक लाभार्थ्यांना मानधन मिळाले नव्हते। अशाच बांधवांसाठी आज 22 एप्रिल 2026 रोजी एक आनंदाची बातमी आली आहे। राज्य शासनाने दिव्यांग सक्षमीकरण विभागासाठी निधी वितरित करण्यास अधिकृत मंजुरी दिली आहे। आज निर्गमित झालेल्या निर्णयानुसार विशेष सहाय्य योजनेतील दिव्यांग लाभार्थ्यांसाठी एकूण 11,45,93,000 रुपये एवढ्या मोठ्या निधीचे वितरण करण्यास मान्यता देण्यात आली आहे। हा निधी थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात डीबीटीच्या माध्यमातून जमा करण्याचे आदेश देण्यात आले आहेत। हा निर्णयामुळे कोणाला फायदा होईल? ज्यांचे कामकाज 1 एप्रिल पासून नवीन विभागाकडे आले आहे अशा सर्व पात्र दिव्यांग लाभार्थ्यांना, ज्यांचे मानधन तांत्रिक कारणांमुळे रखडले होते त्यांना। शेतकरी आणि कष्टकरी बांधवांनो, हा निर्णय आमच्या दिव्यांग बांधवांच्या जीवनात मोठा दिलासा देणारा ठरणार आहे। जर तुमच्या ओळखीचे कोणी दिव्यांग बांधव असतील तर त्यांच्यापर्यंत ही माहिती नक्की पोहोचवा। मी रुचिता या महत्त्वाच्या अपडेटसह पुन्हा भेटेन। तुम्हाला मानधनाचा मेसेज आला आहे का? कमेंटमध्ये नक्की सांगा आणि सरकारी योजनांच्या अशाच खात्रीशीर माहितीसाठी आपल्या माझी योजना चॅनलला नक्की सबस्क्राइब करा। धन्यवाद।